इच्छा या कहाणीचे 9 भाग आपण बघितलेले आहेत. केयूर आणि अनन्या दोघांची ठाण्यावरून नागलोली या गावी बदली झालेली आहे. सुट्टी काढून अनन्या ठाण्याला गेलेली आहे. या दरम्यान उषा नावाच्या तरुण स्त्रीला नदीमध्ये बुडताना केयूर वाचवतो. केयूर आणि उषाची आता मैत्री दिवसेंदिवस वाढत जाते. त्याचे रूपांतर प्रेमात होते. अनन्या ठाण्यावरून जेव्हा इकडे परत येते नागलोली गावी, तेव्हा तिच्या हे लक्षात येते. याचा जाब विचारण्यासाठी अनन्या आता केयूरच्या बंगल्यावर जाते. त्याच्या पुढे आपण बघूया. आता आज रविवार असल्यामुळे अमोल व शोभनाला सुट्टी असते, पण नारळाच्या बागेचा पाडा करण्यासाठी म्हणजे नारळ काढायला आज पाडेकरी येणार असतात. त्यामुळे थोड्या वेळापुरता अमोल येऊन केयूरच्या बंगल्याच्या मागच्या बागेत उभा असतो. अनन्या बंगल्याची बेल वाजवते. केयूर दार उघडतो. केयूर म्हणतो, अनन्या ये आत ये बस. अनन्या म्हणते, केयूर मी तुझ्याशी महत्त्वाचे बोलायला आले आहे. केयूर सांगतो, बोल ना. अनन्या म्हणते, सध्या तुझे हे काय चालू आहे? केयूर म्हणतो, कुठे काय, तुला काय बोलायचे ते नीट सांग. अनन्या म्हणते, हेच उषाचे. केयूर म्हणतो, अनन्या तू स्पष्ट बोल. अनन्या सांगते, वेडगावहून पेडगावला जाऊ नकोस. मला काय म्हणायचे ते तुला नीट समजते आहे, तरीसुद्धा ऐक. उषाचे आणि तुझे काय नाते आहे? केयूर सांगतो, तू माझी जवळची मैत्रीण आहेस, त्यामुळे तुला ते विचारण्याचा अधिकार आहे. आम्ही दोघं लग्न करणार आहोत. अनन्या विचारते, घरच्यांना सांगितलेस? केयूर सांगतो, अजून तरी नाही सांगितले, पण लवकरच सांगेन. अनन्याला आता रडू येऊ लागते. अनन्या रडत त्याला विचारते, अरे मग माझे काय? केयूर गोंधळून जातो आणि तिला विचारतो, तुझे काय म्हणजे? अनन्या म्हणते, अरे आपण लहानपणापासूनचे मित्रमैत्रीण, एकत्र खेळलो, एकत्र शिकलो, एकमेकांना खूप मदत केली, एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांना साथ दिली. हे सर्व काय उगाच केले का? अरे आपले एकमेकांवर प्रेम होते रे, पण आपल्या दोघांच्या हे लक्षातच आले नाही. एखादी गोष्ट आपल्या जवळ असली ना की तिचे महत्त्व कळत नाही. आपले पण तसेच झाले. नियतीने आपल्याला मेड फॉर ईच अदर म्हणून पाठवले, पण आपण तिकडे लक्षच दिले नाही. त्यामुळे ही उषा आपल्या मध्ये घुसली. केयूर समजुतीने तिला सांगतो, अनन्या रडू नकोस. माझ्या मनात तुझ्याविषयी फक्त मैत्रीच आहे, बाकी काही नाही. तू सुंदर आहेस, हुशार आहेस, तुला देखील चांगला जीवनसाथी मिळेल. हा वेडेपणा सोडून दे. उषा व माझे एकमेकांवर खूप प्रेम आहे. अनन्या सांगते, मी तुला सोडून नाही राहू शकत. प्लीज जरा नीट विचार कर. तुझ्या मनाला विचार की तुझे माझ्यावर प्रेम नाही का? या उषाला तर आपण नीट ओळखत पण नाही. मगाशी मला बघून लपून बसली, दिसेनाहीशीच झाली. केयूर अनन्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. शेवटी दोघांचे कडाक्याचे भांडण होते. अनन्या रडत रडत बंगल्यातून बाहेर पडते. अमोल मागच्या बागेत असल्यामुळे भांडणाचे आवाज त्याला ऐकू येतात. तो पुढे जाऊन बघतो तर अनन्या रडत जाताना दिसते. पाडेकऱ्यांचे काम थोडा वेळच असते. ते आटोपल्यावर अमोल लगेचच घरी जाऊन शोभनाला या दोघांचे काहीतरी कडाक्याचे भांडण झाले म्हणून सांगतो. आज रविवार असल्यामुळे केयूरचा पूर्ण दिवसाचा प्लॅन उषाबरोबर ठरलेला असतो. त्यामुळे तो आज जोशी काकांकडे जेवायला नसतो. अनन्या तिच्या बंगल्यावर येऊन खूप रडते. तोपर्यंत शोभनाला भांडणाची बातमी कळल्यामुळे ती अनन्याकडे येते. तिची विचारपूस करते. अनन्या तिचे दुःख शोभनाला सांगते. शोभना सांगते की तुमचा जोडा खरा योग्यच आहे. तुम्हाला दोघांना पहिल्यांदा बघितल्यावर मला तर तुम्ही नवरा बायकोच वाटलात, पण आता ती बया आली ना तुमच्यामध्ये. काही काळजी करू नका, सर्व व्यवस्थित होईल. दुपारी जेवणाची वेळ झाली, त्यामुळे अनन्या जोशी काकांकडे जाते. आज अनन्या मॅडमचा चेहरा रडका दिसत असतो हे जोशी काकांकडे सर्वांना कळते. जेवताना भविष्याचा विषय निघतो. अनन्या विचारते, काका तुम्ही भविष्य बघता का? जोशी काका सांगतात, मला ज्योतिष विषय माझ्या वडिलांनी शिकवला, त्यामुळे मला त्याचे बऱ्यापैकी ज्ञान आहे. पण माझे बाकीचे बरेच उद्योग असल्यामुळे मी याचा वापर करत नाही. घरच्यांपुरते ज्योतिष बघतो. अनन्या विचारते, मग माझे भविष्य सांगाल? जोशी काका म्हणतात, हो, त्यासाठी मला तुमची कुंडली लागेल. अनन्या म्हणते, पण माझी कुंडली ठाण्याला आहे. तसे पण ईमेलने मागवता येईल. जोशी काका सांगतात, चालेल. अनन्या बंगल्यावर आल्यावर लगेचच तिच्या घरी फोन करते आणि आईला कुंडली पाठवायला सांगते. कधी देवादिकांचे पूजापाठ न करणारी ही मुलगी आज एकदम कुंडली पाठवायला काय सांगते म्हणून तिची आई चक्रावून जाते. पण मुलीसाठी ती ईमेल करून कुंडली पाठवते. तसेच अनन्या केयूरच्या घरी त्याच्या आईला कॉल करते. केयूरची कुंडली हवी असल्याचे सांगते. केयूरची आई विचारते, का गं? अनन्या सांगते, अहो काकू, येथे चांगले ज्योतिषी आहेत. माझी कुंडली मी त्यांना दाखवणार आहे, म्हणून केयूरची पण कुंडली दाखवते. तुमची कोणाची कुंडली दाखवायची असेल तर सांगा. केयूरची आई सांगते, आता आमचे काय भविष्य बघायचे? तुम्हा तरुणांना त्याची गरज. मी पाठवते केयूरची कुंडली ईमेलने. अनन्या म्हणते, काकू पण केयूरला सांगू नका, तो माझ्यावर रागवेल, त्याचा विश्वास नाही. केयूरची आई बोलते, काही काळजी करू नकोस, तसाच आहे तो. बाकी ठीक आहेस ना? केयूर बरा आहे ना? हल्ली शहाणा फोनच नाही करत.
अनन्या सांगते, सर्व काही ठीक आहे. दुपारी 4 वाजता अनन्या जोशी काकांकडे जाते. मोबाईलवर मेल आलेला असतो. दोन्ही पत्रिका म्हणजे कुंडली ती जोशी काकांना दाखवते. जोशी काका दोन्ही पत्रिका कागदावर लिहून घेतात. अनन्या थोडा वेळ तिथेच थांबते. 1 तास दोन्ही पत्रिका अभ्यासून काका सांगू लागतात. काका सांगतात, पत्रिका म्हणजे ही जी कुंडली आहे ही मनुष्याच्या आयुष्यात काय शक्यता आहेत ते सांगते. पण मनुष्याने जर प्रयत्नच केले नाहीत तर कुंडलीत किती पण चांगले असले तरी उपयोग नाही. आता मी तुमच्या दोघांच्या कुंडलीविषयी सांगतो. तुमच्या दोघांचे भविष्य सुंदर आहे. तुम्ही राग मानू नका, पण या दोन्ही कुंडली परस्पर पूरक आहेत, म्हणजे मेड फॉर ईच अदर आहेत. विवाहास योग्य असे गुण जुळत आहेत. पण यावर्षी केयूर साहेबांच्या आयुष्यात काही काळ्या शक्ती येऊ शकतात. त्यापासून सावध राहायला हवे. तुमच्या जीवाला देखील सध्या धोका दिसत आहे. अनन्या सांगते, माझे तर कोणाशीच वैर नाही. काका सांगतात, हे मी माझ्या मनाने सांगत नाही. या कुंडलीतून मला जे काही समजले ते मी सांगतोय. अनन्या विचारते, यावर काही उपाय? काका सांगतात, मी तुम्हाला काही स्तोत्र म्हणायला सांगतो, ती तुम्ही दोघांनी म्हणा. अनन्या म्हणते, काका मी स्तोत्र म्हणेन, पण केयूरचा यावर विश्वास नाही, त्यामुळे तुम्ही त्याला काही सांगू नका, मला सांगा, मी त्याच्यासाठी पण उपाय करेन. काका सांगतात, असे नसते, ज्याचा त्यानेच उपाय करणे जास्त चांगले. तरी पण तुम्ही असे करा, तुम्ही सकाळी जे स्तोत्र वाचाल त्याचा अंगारा करा. निदान तो तरी केयूर साहेबांना लावा आणि तुम्ही पण लावा. अनन्या म्हणते, हे चांगले सांगितलेत तुम्ही. तुमची फी किती देऊ? काका सांगतात, मी तुम्हाला दुपारीच बोललो. ज्योतिष हा काही माझा व्यवसाय नाही, घरच्यांपुरते मी बघतो. खरंच काही फी वगैरे नको. काही अडचण आल्यास न संकोचता मला सांगा. अनन्या काकांचे आभार मानून रूमवर परतते. निघताना काका तिच्याजवळ 2-3 स्तोत्रांची छोटी पुस्तके देतात. लगेचच स्तोत्र वाचन ती चालू करते. रात्री जेवणासाठी ती परत काकांकडे येते. एकटीच रूमवर असल्याने ती थोडी लवकरच येते. अंगणात प्राची जुने फोटो बघत बसलेली असते. तर मित्रांनो, आता आपण इथेच थांबूया. या पुढे कथेमध्ये काय होते ते पुढच्या भागात बघू. तोपर्यंत बाय बाय.